नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होतो आहे बुधवार 1 मे 2024 दुपारी 12:56 गुरुग्रह मेष राशीमधून येतो आहे वृषभ राशीमध्ये आणि त्याचा पुण्यकाळ असणार आहे बुधवार सकाळी 11:05 पासून दुपारी 2:47 पर्यंत। ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण गुरुग्रह एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये जो येतो आणि त्या स्थानामध्ये तो भ्रमण करतो तो कालखंड असतो 13 महिन्यांचा, म्हणजे जवळजवळ वर्षभराचा। त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हा फार मोठा परिणाम निर्माण करत असतं आणि ते फळ काय नक्की मिळणार आहे हे फार महत्त्वाचं असतं। असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये 1 मे 2024 पासून 14 मे 2025 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 13 महिन्यांसाठी असणार आहे। गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये जो अभ्यासला जातो त्या अभ्यासामध्ये ज्ञान, यश, शुभफळ, विवाह, संतती, भाग्य, समृद्धी, विद्याभ्यास, सुख, समाधान, परदेश गमन, सौभाग्य, शांती, मनासारखी मिळणारी नोकरी, व्यवसाय आणि आपल्या कार्यक्षेत्रातली यशाची आणि प्रगतीची पावलं ही सगळी गुरुग्रहाच्या अभ्यासाने अभ्यासली जातात, किंवा कारण याच्यावरच असतो गुरुग्रहाचा प्रभाव। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारे यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली येत असल्यामुळे अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरतं। आणि म्हणूनच कुंडली शास्त्रानुसार आपण जेव्हा कुंडली पाहतो त्यामध्ये गुरुग्रह अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं। पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्याची अगदी प्रत्येक गोष्टीमधली खात्री समजली जाते। आणि म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातली शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी आपल्या राशीला गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कितव्या घरातून सुरू आहे हे अभ्यासलं जातं। तसेच या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रहाचं जे भ्रमण असणार आहे त्यामध्ये सुरुवातीला 8 मे 2024 ते 1 जून 2024 म्हणजे महिनाभराचा कालखंडात गुरु अस्त असणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्य ही सुरुवातीच्या काळात नसणार। लग्न, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहशांती ह्या शांती या काळात केल्या जाणार नाही, कारण गुरुग्रहाचा अस्त मुहूर्तशास्त्रानुसार शांती करण्यास वर्ज्य। तसेच गुरुग्रह या वर्षामध्ये शेवटाला वक्री होतोय 9 ऑक्टोबर पासून 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत, म्हणजे जवळजवळ शेवटचे 4 महिने गुरुग्रह वक्री असणार आहे। असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील 13 महिन्यांसाठी राशी चक्रातल्या आपल्या 7व्या म्हणजे तुळ राशीला काय बरं फळं देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका, कारण फळं तर अभ्यासायची आहेतच, परंतु त्याचबरोबर आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी उपाय। तर मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून। मंडळी, वास्तू, ज्योतिष, साधना, उपासना, मंत्र, अध्यात्म अशा विषयातली गूढ विषयातली माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। मंडळी, आपल्या मूळ कुंडलीतला गुरुग्रह कसा आहे ते मात्र अवश्य तपासून घ्या। सध्या आपल्या कुंडलीला कुठली दशा सुरू आहे ते सुद्धा माहिती असणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला सध्या कोणती दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे त्या दशेनुसार त्या बदलणारा जो गोचर गुरुग्रहाचा परिणाम आहे तो फळ देताना दिसणार, हे विसरून चालणार नाही। आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं मार्गदर्शन सशुल्क आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आपली अपॉइंटमेंट आपण बुक करू शकता। त्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे तो आहे 9892156163। चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशी बदल आपल्या राशी चक्रातल्या शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या 7व्या तुळ राशीला नक्की काय बरं फळ देणार आहे। पण मंडळी, गुरुग्रह जेव्हा राशांतर करतो, राशी बदल करतो, असा हा बदलणारा गुरु आपल्या राशीला येतोय 8वा, आणि हा 8वा येत असल्यामुळे राशीमध्ये विपरीत राजयोगाचा लाभ आपल्याला मिळवून देतो आहे। अर्थात राशीला 8वा गुरु येणं हे बऱ्याच कामामध्ये अशुभ फलदायी समजलं जातं, याची माहिती आपण घेणार आहोतच की नक्की काय। पण विपरीत राजयोगाचा परिणाम अशा वेळेला मिळतोय तो म्हणजे जे काही आपण कधीही विचारात आणलेलं नसेल अशा गोष्टी जीवनामध्ये घडायला लागतात, अशा गोष्टींचा सामना करावा लागतो, तर कधी कधी अशा ठिकाणी सुद्धा जावं लागतं ज्याचा आपण विचारही केलेला नसतो। तसेच अशा काही गोष्टी आपल्या हातून कळत नकळत घडताना दिसतात ज्याचा लाभ त्यावेळी मिळत नाही, परंतु पुढे भविष्यात मात्र मिळताना दिसतो, आणि म्हणूनच याला विपरीत राजयोग म्हणतात। काही गोष्टी केल्यामुळे आपल्या अनुभवात तर भर पण पडते,
त्यातच आपल्या राशीला अशुभ महादशा आणि अंतर्दशा सुरू असेल तर या वर्षामध्ये प्रत्येक निर्णय घेतेवेळी सावधानता ठेवूनच निर्णय घ्यावा लागतो, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता वाढते, कारण राशीला 8वा गुरु येतोय. तसेच जुन्या आजारांवरती लक्ष द्यावं लागतं. शरीराच्या जुन्या व्याधी समस्या पुन्हा डोकं वर काढताना दिसतात, कारण गुरु 8वा येतोय. तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ला, मार्गदर्शन, पथ्य पाणी सांभाळताय तर घाबरण्याचं कारण नाही, कारण हा एकमेव उपाय आपल्याला फार महत्वाचा. विशेष करून किडनीचे आजार, स्किन इन्फेक्शन, कफजन्य आजार सांभाळायचे आहेत या संपूर्ण वर्षामध्ये आपल्या राशीला. अशा 8व्या घरातील गुरुग्रहाची दृष्टी मात्र शुभ परिणाम देते, कारण ही शुभ दृष्टी 12व्या, 2ऱ्या आणि 4थ्या घरावर कुंडलीच्या पडणार आहे आपल्या राशीच्या. आपल्या कुंडलीला या वर्षात शुभ महादशा अंतर्दशा सुरू असेल तर 12वी गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला परदेश गमन करण्याची शुभ संधी देते. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातलं आपलं कामकाज वाढवायला मदत करेल. नोकरी निमित्ताने परदेशात वास्तव्याचा योग याच काळात जुळून येताना दिसेल. तसेच या काळामध्ये आध्यात्मिक जीवनाकडे आपला कल सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने वाढताना दिसेल. धार्मिक यात्रा या वर्षभरामध्ये काही ना काही त्या निमित्ताने घडून येताना दिसेल. गूढशास्त्रामध्ये रस घेऊन अभ्यास करण्याचा योग हा 12व्या घरातल्या गुरुग्रहाच्या दृष्टीचा प्रभाव निर्माण होतोय, जसं की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, हिलिंग, रेकी अशा विषयामध्ये शिक्षण घेण्याचा कल आपल्या राशींचा वाढताना दिसेल आणि आनंद सुद्धा येईल, जिज्ञासा वाढेल. गुरुग्रहाची 7वी शुभ दृष्टी कुंडलीच्या 2ऱ्या घरावर पडणार आहे, ज्यामुळे वारसा हक्काने मिळणाऱ्या धन, संपत्ती, जमीन, जुमला यामधले काही अडथळे आहेत ते दूर होऊन त्यामध्ये यश मिळायला मदत मिळेल. कुटुंबाचा आपल्याला असलेला काही कामातला जुना जर विरोध असेल तर तो कमी होईल. कुटुंबाची आपल्याला बऱ्याच कार्यात आणि नियोजनामध्ये सुद्धा मदत मिळताना दिसेल. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा हा काळ आपल्याला आपल्या राशीला शुभकारक राहणार आहे. तर आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा चांगली वाढ होताना दिसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने. या वर्षामध्ये आर्थिक बाबतीमध्ये सुबत्ता देणारं वर्ष राहणार. एकंदरीत काय तर गती आणि प्रगतीचा हा कालखंड आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत या वर्षात समोर येताना दिसतील. तुमच्या पुढाकाराने कुटुंबामध्ये एखादं मंगल धार्मिक कार्य यशस्वीपणे पार पडण्याची जबाबदारी आपल्यावरती येईल. जुन्या काही गुंतवणुकीला तपासून अवश्य पहा, कारण या काळात जुन्या गुंतवणुकीचे फायदे पदरात पडणारा शुभ कालखंड असणार आहे. कुंडलीच्या 2ऱ्या घराला वाचास्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे जी मंडळी भाषेच्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात, लँग्वेजेस किंवा आपलं करिअर लँग्वेज भाषा या क्षेत्रामध्ये करू इच्छितात, परदेशी एखादी भाषा, तर त्यासाठी हे उत्तम वर्ष राहणार आहे. आपल्या बोलण्याच्या माध्यमातून प्रगती साधणारा हा कालखंड असल्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींसाठी उत्तम राहील. त्यामुळे वकील, प्राध्यापक, कीर्तनकार, ज्योतिषी, शिक्षक, एजंट, सेल्समॅन, मार्केटिंग पर्सनॅलिटी, व्यापारी अशा मंडळींसाठी हे वर्ष अधिक यशाचं आणि धनवृद्धीचं राहणार आहे. तर 4थ स्थानावरील गुरुग्रहाची जी 9वी दृष्टी पडते शुभ दृष्टी आहे. भूमी, भवन, वाहन यांचे आपलं स्वप्न पूर्ण करायला ही दृष्टी मदत करेल. मनासारख्या घराचा योग या काळात जुळून येताना दिसेल. आपल्या या सगळ्या कार्यात आपल्याला आपल्या आईचा सुद्धा भरपूर आशीर्वाद आणि सपोर्ट मिळेल. तसेच आपले बँक बॅलन्स वाढवणारा आणि स्थिर करणारा हा कालखंड राहणार आहे. त्याचप्रमाणे दैवी शक्तीची अनुभूती मिळणारा सुद्धा अनुभव या काळामध्ये आपण निश्चित कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेऊ शकता. या वर्षामध्ये काही सुख सुविधा वाढवणाऱ्या वस्तूंची खरेदी सुद्धा आपल्या हातून होताना दिसेल. राशीला 8वा गुरु ग्रह असल्यामुळे आत्ता आपण जी काही माहिती करून घेतली त्या घेतलेल्या माहिती आणि गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत मात्र आपल्याला प्रचंड करावी लागणार आहे, कारण राशीला 8वा गुरु. आपल्या मेहनतीमध्ये आणि नियोजनामध्ये आपण जितकं जास्त लक्ष द्याल, काटेकोरपणा पाळाल, तितकंच यश आपल्या पदरात पडेल. नाहीतर बऱ्याच गोष्टी अगदी जुळून येतील, पूर्णत्वाला मात्र जाणार नाही. त्यामुळे काटेकोरपणा, संयम आणि चिकाटी मात्र आवश्यक. अत्यंत सावधानता ठेवून आपल्याला या वर्षभरामध्ये प्रत्येक काम करायचं आहे. राशीला 8वा गुरु असल्यामुळे काही गोष्टी मिळता मिळता राहून जाण्याची शक्यता निर्माण होते. तसेच अहंकार, अति आत्मविश्वास या गोष्टींना मात्र दूर ठेवणं तितकंच महत्वाचं राहणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये. परदेशातील प्रवासामध्ये आपल्याला सांभाळायच्यात आपल्या मौल्यवान वस्तू आणि आरोग्याच्या संदर्भात परदेश गमन करत असाल तर जास्त काळजी घ्यायची आहे. याच कालखंड इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये काम वाढवणारा जरी राहणार असला तरी या कार्यक्षेत्रातले कायदा, कागदपत्र, लिखापडी या बाबतीमध्ये मात्र जास्त काळजी घ्या. कुठलाही हलगर्जीपणा त्या बाबतीमध्ये करू नका, नाही तर नुकसान होईल, तेव्हा सांभाळा.
शेती संदर्भामध्ये कामकाजामध्ये सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची, त्यामुळे जी मंडळी शेतीच्या कामामध्ये गुंतलेली आहे त्यांनी जरा जास्त काळजी वर्षभरामध्ये घ्यायची. गुरुग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी रोज गुरुग्रहाचा मंत्र अत्यंत साधा सोपा ओम गुरवे नमः एक माळ अवश्य पठण करावा. तर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवावा. हे वाचन स्त्री पुरुष कुणीही करू शकतं. आज 14वा वाचता तर उद्या 18वा वाचा. गुरुग्रह आपल्या कुंडलीचा पराक्रम आणि शत्रुस्थानाचा स्वामी ग्रह असून कुंडलीच्या अशुभ अशा 8व्या घरातून गोचर भ्रमण करत आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये. त्यामुळे गुरुग्रह विपरीत राजयोग निर्माण करत आहे आणि याच योगामुळे मनुष्य कितीही अडचणीत आयुष्यामध्ये कार्यामध्ये जरी निर्माण झाल्या तरी पुन्हा एकदा पहाडाप्रमाणे आत्मविश्वासाने उभा राहतो. हे फळ आहे. या काळामध्ये आलेल्या अडचणींमध्ये शिकून पुन्हा नव्याने आपल्या कार्यात आणि कर्तृत्वामध्ये स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायला पुढे सरसावतो. हे महत्व आहे. आणि याच काळात एक सामान्य व्यक्ती सुद्धा आपल्या कार्याच्या अनुभवाच्या कष्टाच्या आणि शिक्षणाच्या जोरावर असामान्य बनताना दिसते. ती याच काळात रंकाचा राव बनायला संधी देणारा हा कालखंड असणार आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून उच्च पद प्रतिष्ठा प्राप्तीचा कालखंड राहणार आहे, कारण विपरीत राजयोग. तेव्हा सावधानता संयम या गोष्टी या वर्षभरामध्ये आपल्या मंडळींना पाळायच्या आहेत या विपरीत राजयोगाचा लाभ परिपूर्णपणे मिळवण्यासाठी. तर मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. मंडळी येणारा एप्रिल मे जून हा जो महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे घर बांधणे, घर खरेदी करणं, घरासाठी जमीन जुमला घेणं ह्यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपल्याला चांगलं यश संपादन करू शकतो आपण, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश आहे, यश मिळवण्यामध्ये जर काही अडचणी येत आहेत तर ते काय येत आहेत, त्यासाठी मार्ग बदलावा लागेल का, नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळण्याची संधी आहे, या सगळ्यांचा अभ्यास कुंडलीच्या अभ्यासातून खूप सुंदर करता येतो. त्यामुळेच कुंडली आणि करिअर, कुंडली आणि यश शिक्षण ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण अगोदरच केलेला, त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, आपल्या कार्यक्षेत्राबद्दलची अजून जास्त माहिती घ्यायची असेल तर तसेच वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन म्हणजेच वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी, ते कोणती वास्तू बांधकामाचा कुठला प्लॉट आपण खरेदी करू शकतो जो शास्त्राच्या नियमाप्रमाणे आहे, यासाठी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा, मेसेज करून व्हॉट्सअप करा. मार्गदर्शन कसं केलं जातं याची माहिती आधी घ्या, त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलेलं जात असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे जो नेहमीच आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. मंडळी 9892156163 हा एकमेव नंबर आहे आमच्या कार्यालयाशी संपर्क करण्यासाठी. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी 2 पुस्तकं प्रकाशित केलीत, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण मागवू शकता. तसंच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टी सिद्ध केल्या जातात आपल्यासाठी. माहिती पाहिजे असेल तर अवश्य व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या, कन्फर्मेशन घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी ही होती तूळ राशीची या वर्षातली गुरु ग्रहाच्या बदलाची संपूर्ण माहिती. विषय आवडला असेलच. पुढच्या भागात तूळ राशीनंतर येणाऱ्या वृश्चिक राशीची आपण माहिती घेऊया. तोपर्यंत हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जावो आणि गुरुच्या आशीर्वादाचे परिपूर्ण लाभ आपल्याला प्राप्त हो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.